बातमी नवी मुंबईतल्या कळंबोलीत फटाक्यांमुळे एका 8 वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय। गेल्या शनिवारी अंजू चौधरी चिमुरडी घरातल्या खिडकीत बसून फुलबाजा उडवत होती आणि त्याचवेळी फुलबाजाची एक ठिणगी तिच्या ड्रेसला लागली आणि ड्रेस तिच्या अंगाला चिकटल्यानं ती 70% भाजली। यानंतर तिला आधी कामोठे रुग्णालयात आणि त्यानंतर ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यानच अंजूचा मृत्यू झाला। फटाका तोड़ रहा था, इधर कुर्सी का खेलना बोल रहा था, मैं तो उधर साइड पे था। फिर आग देखा मैं उधर से, फिर भाग के आया तो ये नीचे वाला डॉक्टर साहब का 2 भाई था, वो लोग पानी मार रहा था, मैं उधर बैठा था, सब लोग इधर था। फिर बाद में कोई सोचा कपड़ा में आग लग गया, बाद में वो भी बीच में थी, कपड़ा का बीच में थी। ऐसे मैं उधर का लोग को बोला, उधर बुलाया, फिर वो सीढ़ी लाने को गया उधर, तब तो बुता लिया था। बाद में आगे ऊपर का लॉक तोड़ा, लॉक तोड़ने के बाद उसको निकाल के उसका पापा पे आ गया, हॉस्पिटल लेके गया। आज आणि उद्या पेट्रोल पंप मालकांनी इंधन खरेदी बंद केल्यामुळे राज्यातल्या पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या रांगा लागल्यात। ऑइल कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत त्यांनी हे पाऊल उचललंय। इंडियन पेट्रोल डीलर्स कॉन्फेडरेशनच्या आदेशानुसार हे राष्ट्रव्यापी आंदोलन छेडलं गेलंय। या आंदोलनामुळे 2 दिवस पेट्रोलची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण होतीये। ज्यावेळी संप केला त्यावेळी आम्ही कस्टमरला साधारण एक 4 आमचा रेग्युलर स्टॉक असतो 3 दिवसाचा, तर आम्ही नियोजन असं केलेलं आहे की 4 दिवस तो आमच्या रेग्युलर सेलप्रमाणे साठा पुरणार होता। पण कालची अवस्था बघता माझा जो नॉर्मली सेल आहे 3 केल तो डबल झाला आहे, डिझेल 5 आहे तो 17 झाला आहे। याचा अर्थ कस्टमरनी पॅनिक होऊन आउट ऑफ कंट्रोल स्टॉक केलेलं आहे। ॲक्च्युअल आम्ही आत्ता माझी जी गाडी खाली झाली आहे मी 1 दिवस होऊन चालू शकतो, पण रेग्युलर जर सेल चालला असता तर 5 दिवस म्हणजे ह्या संपाचा कस्टमरना काही त्रास झाला नसता। बातमी मुंबईकरांसाठी, मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी सज्ज असलेल्या एसी लोकलची आजपासून पुन्हा चाचणी होणार आहे। येत्या 2 आठवड्यात एसी लोकलच्या तांत्रिक चाचण्या होतील आणि त्यानंतर प्रत्यक्षरित्या ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। ठाणे वाशी पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरती ही लोकल चालवण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे। दिवाळीनंतर राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागलाय। याआधीच नाशिकमध्ये शिरकाव केलेल्या थंडीनं आता चांगलाच जम बसवलाय। नाशिकमध्ये आज 11.9 तर निफाडमध्ये 11 अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमान नोंदवलं गेलंय, तर पुण्यातील तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी आहे। पुण्यामध्ये आज 12.1 इतकं सर्वात कमी तापमान होतं, तर महाबळेश्वरचं तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं आहे। त्यामुळे सुरुवातीला गुलाबी वाटणारी थंडी आता कडाक्याची होऊ लागली आहे। आणि तुम्ही जर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान करणार असाल तर तुम्हाला हॉटेलिंगमध्ये 25% सूट मिळू शकते, कारण महाराष्ट्राच्या पर्यटन विभागानं या संदर्भात पुढाकार घेत ही खास सवलत दिली आहे। मतदानाची खूण आणि आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर सरकारी किंवा खासगी हॉटेलमध्ये तुम्हाला 25% सवलत मिळेल। खास करून शहरी लोकांनी गावाकडे जाऊन अधिकाधिक मतदानाचा हक्क बजावावा असा हेतू यामागचा आहे। निवडणुकांच्या तोंडावर येत्या काही दिवसात मुंबईत विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू होणार आहे आणि त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। प्रकल्पांच्या यादीमध्ये प्रस्तावित सागरी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल आणि बांद्रा ते विरार या लोकल मार्गाचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, त्याचबरोबर अरबी समुद्रातील महत्त्वाकांक्षी शिवस्मारक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा समावेश आहे। दरम्यान महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या कामांचं उद्घाटन करून भाजप मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, तर हेच प्रकल्प 2019 पर्यंत कार्यान्वित करून त्याचा फायदा पुढच्या विधानसभा निवडणुकीतही घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंना धक्का दिलाय, कारण जळगाव विधान परिषदेत खडसे समर्थक आणि विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांचा पत्ता कट झालाय। त्याऐवजी गिरीश महाजन समर्थक चंदू पटेल यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। विधान परिषदेच्या अर्जासाठी शेवटची फक्त 15 मिनिटं शिल्लक होती तेव्हा भाजपनं ही उमेदवारी जाहीर केली आहे। यावर खडसेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भाजपचा सक्रिय सदस्य नसलेल्याला उमेदवारी देऊन पक्षानं साधन शुचिता जपली आहे असं खडसे म्हणतात। आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून परतलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं आपलं करिअर आता संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवलेली आहे। ESPN या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सायना बोलत होती। ऑलिम्पिकनंतर गुडघेदुखीमुळे सायनावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतरही सायना बॅडमिंटन कोर्टवर परतली।
परंतु पुनरागमनासाठी सध्या ती प्रचंड मेहनत घेतेय. पण आपल्या मनात आता करिअर संपल्याची भावना निर्माण होत असल्याचं सायनानं म्हटलंय. मी आता फक्त पुढच्या एका वर्षाचा विचार करत आहे. दीर्घकाळासाठी नियोजन मी आत्तापासून करणार नाही असंही सायनानं म्हटलं. सायना अवघ्या 26 वर्षांची आहे आणि भारताला ऑलिम्पिकसह अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सायनानं बक्षीस मिळवून दिलंय. फटाक्यांच्या दुकानानंतर औरंगाबादेत पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळाला. औरंगाबादमधल्या बाळूज इथं सॅमसंग कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आगीमध्ये 500 फ्रीज आणि 500 वॉशिंग मशीनचा कोळसा झालाय. गोडाऊनमधील LED, फ्रीज, AC, मायक्रोवेव्ह, ओव्हन, वॉशिंग मशीन यासारखं साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. तब्बल 5 तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु आगीचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये. बातमी उत्तर प्रदेशातनं. समाजवादी पक्षात गेल्या काही दिवसात माजलेले यादवीनंतर आज यादव कुटुंब एकाच मंचावर पाहायला मिळालं. निमित्त होतं अखिलेश यादव यांच्या रथयात्रेचं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी रथयात्रेचं आयोजन केलंय. मुलायम सिंग यांनी या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. महत्त्वाचं म्हणजे या रथयात्रेआधी झालेल्या कार्यक्रमात मुलायम सिंग, अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल हे देखील एकाच मंचावर होते. मात्र अखिलेश यांच्या रथयात्रेवरनं शिवपाल यांच्या फोटोऐवजी अखिलेश यांची पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांचा फोटो लावला गेला. दरम्यान अखिलेश यादव यांची रथयात्रा 1 किलोमीटरचं अंतरही पार करत नाही तोवर त्यांचा हा रथ बंद पडलाय. देखिए, हमारी कोशिश है कि इस समाजवादी विकास रथ के माध्यम से जनता के बीच में तमाम वो बातें कही जाएं जो सरकार ने 4.5 साल में किया है. वहीं आने वाले समय में और क्या समाजवादी सरकार करेगी, जनता के समर्थन मिलने के बाद उन तमाम बातों को उन्हें बताना है. अभी घोषणा पत्र बनना है. पिछली बार जो वादे किए थे वो पूरे हुए हैं. तो मेरा मानना ये है कि समाजवादी विकास रथ के माध्यम से सीधा जनता से मिलना, जनता का जन समर्थन जुटाना, जिससे आने वाले समय में बहुमत की सरकार बने. समाजवादी पार्टी ने इतने विकास कार्य करे हैं एंड हर स्टेप में हमने ऐसी पॉलिसीज को इम्प्लीमेंट किया है जिससे कि हम लोगों के जिंदगी में सुधार ला सके. तो इन पॉलिसीज को लेके हम चले हैं एंड विकास को लेके चले हैं, इंफ्रास्ट्रक्चर को लेके चले हैं एंड सबको जोड़ते हुए चले हैं. तो मुझे लगता है बहुत ही पॉजिटिव है. नेताजी ने कहा कि भारी मतों से जीत के आएंगे, बहुमत हमारा ही होगा. वन रँक वन पेन्शनवरनं आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकावर आज हरियाणातल्या भिवानी इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक जण या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असतील. मात्र काँग्रेस आणि आपकडनं माजी सैनिकाच्या आत्महत्येचं राजकारण होत असल्याचा आरोप केला जातोय. माजी सैनिक रामकिशन यांनी काल दिल्लीत विष प्राशन करून आत्महत्या केली. याचा निषेध म्हणून काँग्रेस आणि आपनं हॉस्पिटल बाहेरच निदर्शनं सुरू केली. यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना काही काळासाठी ताब्यात घेतलं. तिथून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. पेन्शन आणि भत्त्यामध्ये वाढ व्हावी अशी मागणी करणाऱ्या रामकिशन यांचं पेन्शन गेल्या काही महिन्यांपासून थांबलेलं होतं. मात्र बँकेच्या हिशेबात काही व्यावहारिक अडचणी असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळण्यास उशीर झाल्याची माहिती आहे. मूळचा नांदेडचा मात्र मुंबईजवळच्या ONGCमध्ये इंजिनियर असलेला 25 वर्षीय शिवकुमार लष्करे गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहे. दिवाळीत घरी येतो असं सांगणारा शिवकुमार 15 दिवसांपूर्वी अचानक भर समुद्रातील ONGCच्या रिंगवरनं बेपत्ता झालाय. ONGCतर्फे पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला. ONGCनेही शोध घेतलाय. शिवकुमारचे वडील जे स्वतः पोलीस दलात फौजदार आहेत त्यांनीही शोध घेतलाय. मात्र शिवकुमार अद्याप सापडलेला नाही. अतिशय संवेदनशील परिसर असलेल्या भागात अपहरण होणं शक्य नाही व शिवकुमार नेमका गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय. पुण्यातील सिंहगड परिसरात एका इसमाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. काल रात्री सिंहगड रोड परिसरात सावित्रा गार्डनच्या समोर ही घटना घडलेली आहे. 55 वर्षीय विश्वनाथ यादव यांची 5 जणांनी हत्या केली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय आणि इतर 3घांचा शोध सुरू आहे. मुंबईतल्या राणीच्या बागेत मृत्युमुखी पडलेल्या पेंग्विन प्रकरणी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मुंबई पालिका आयुक्तांना नोटीस आली आहे. पेंग्विनची देखभाल योग्य पद्धतीनं केली जाते का, अयोग्य सुविधांमुळे पेंग्विनचा मृत्यू झालाय का, असे अनेक प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेत. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतनं दक्षिण कोरिया इथनं 8 पेंग्विन्स आणण्यात आले.
त्यापैकी एकाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्यामुळे वाद निर्माण झालाय. महत्त्वाचं म्हणजे पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महानगरपालिकेनं कोट्यवधी रुपयांची तरतूद सुद्धा केलेली आहे. एक पाऊल टाका आणि 10 वॅट वीज निर्मिती करा अशी संकल्पना नागपूर रेल्वे स्थानकावर आकारण्यात आली आहे आणि ही किमया साधली मंदार तुरणकर आणि त्यांच्या मित्रांनी. वीज निर्मितीचा हा प्रयत्न भारतीय रेल्वेने प्रायोगिक तत्वावरती स्वीकारलाय. नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरती एनर्जी फ्लोर बसवण्यात आलाय. रोज असंख्य प्रवासी यावरनं येतात जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. एका माणसाचं पाऊल पडलं की ती एनर्जी टाईल्स प्रेशर विजेमध्ये रूपांतरित करते आणि त्याच ठिकाणी लावलेले हॅलोजन दिवे झगमगू लागतात. जर 10 लाख पावलं त्यावर पडली तर 1 मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. बातमी ठाण्यामध्ये पवनसूत सेवा प्रतिष्ठाननं दिवाळीनिमित्त रायगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. गेल्या 20 वर्षांपासून हे प्रतिष्ठानाचा उपक्रम राबवत आहे. दरवर्षी हे प्रतिष्ठान कोणत्या ना कोणत्या गड किल्ल्याची प्रतिकृती साकारतात. कोपर रेल्वे स्थानकाजवळ तब्बल 4.5 फुटांची रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. तर रायगडाची प्रतिकृती साकारताना गडावर केलेली कलाकुसर ही वाखाणण्याजोगी आहे. हा किल्ला पाहण्यासाठी लोकांचीही गर्दी होते. या उपक्रमाच्या माध्यमातून गड किल्ल्यांच्या दुरावस्थेकडे सरकारनं लक्ष देण्याचं आवाहन केलं जात आहे.